नमस्कार. रोखोकला आपलं स्वागत. नगरपालिका महानगरपालिकांच्या रणसंग्रामामध्ये आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यातले सरकारमधले अत्यंत महत्त्वाचे मंत्री, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट. स्वागत करूया गिरीश बापट यांचं. गिरीश बापट साहेब, स्वागत. काय कमाल आहे बघा, केंद्रात सत्ता कोणाची असो, राज्यात सत्ता कोणाची असो, महानगरपालिकेत सत्ता कोणाची असो, महानगरपालिकेपासून विधानसभेपर्यंत अपराजित राहायचं श्रेय जर कुणाला असेल ना तर ते आमच्या गिरीश भाऊंना. आता या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काहीतरी कानमंत्र द्या. आता अनेक उमेदवार बघत असतील. ते मगाशी तुम्ही म्हणला त्याचं एक कारण आहे की निवडणुकीत लोक सत्तेकरता भांडतात, मी 5 वर्ष सत्याकरता भांडत असतो. म्हणून तुम्ही कायम निवडून येतो. कायम. पण बापट कायम निवडून येत राहिले पुण्यातून, पण बापटांचा पक्ष जो तो तेवढ्या प्रमाणात पुण्यात वाढला नाही. आता वाढेल ना, वाढत गेला, कमी जास्ती होत राहतं. शेवटी कार्यकर्ता हा जेव्हा प्रतिनिधी होतो तो कसं काम करतो ह्याच्यावर पण अवलंबून आहे. लोक एकदा निवडून आले की परत येत नाहीत. मी आता एकदा निवडून आलो तर मी निवडणुकीत लोकांपुढे जातही नाही, कारण मग लोक काय म्हणतात की 5 वर्ष तुम्ही येतच होतात, आता कशाला आलेत, जे 5 वर्ष फिरकले नाही ते येतील. त्यामुळे सातत्याने राजकारणात काम करणं, मला असं वाटतं की ह्याचं जरा प्रमाण हल्ली कमी आहे. ते जर वाढवलं तर मग निवडून येणं हा फार मोठा प्रॉब्लेम आहे असं माझ्यासारख्याला वाटत नाही. तुमचं फ्रेंड सर्कल खूप मोठं आहे, मग हा स्वभाव आहे की एक राजकारणाचाच एक भाग म्हणावा लागेल? माझा स्वभाव आहे, पण तो राजकारणातला एक भाग झाला. बापट साहेब, अगदी थोडक्यात उत्तर देता तुम्ही. अजित पवार पुण्यात म्हणाले होते की दाढी केली तर कोणी तरुण होत नाही. तुम्हाला काय वाटतं? असं आहे की दादांचं फार मनावर घ्यायचं नसतं, कारण दाढीपासून नाडीपर्यंत आम्हाला सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्यामुळे दादा काय म्हटले ह्याच्यावर माझं काही नसतं, मला जे करायचं आहे त्याच्यावर माझं असतं, असे खूप दादा काही काही म्हणत असतात. फार त्याला आपण महत्त्व द्यायचं कारण नाही, कारण आता दादा हे काही पुण्याचं भवितव्य ठरवणारे राहिले नाहीत. हां, आणि नाही, या निवडणुकीत कोणाच्या दाढ्या काढणार आहात किंवा कोणाच्या नाड्या ओढणार आहात असं ते जनतेने ठरवलेलं आहे. 23 तारखेनंतर तुम्ही बघा आणि मला सांगा कोणाच्या दाड्या काढल्या. बापट साहेब, तुम्ही सांगताय की पक्ष वाढवायचा म्हणजे कुणालाही प्रवेश करायचा, ज्यांच्यावर अनेक संशयाचे प्रश्न उपस्थित होत आहेत, अशा लोकांना प्रवेश उपस्थित केला जातो तुमच्याविषयी? मी तुम्हाला सांगतो, असं नाही आहे. पुण्यामध्ये 162 वॉर्ड आहेत. तुमचा इतका अभ्यास नसेल आणि स्वाभाविक आहे, कारण 10 नगरपालिकेच्या निवडणुका चालल्यात. माझ्या 162 जे आत्ता उमेदवार आहेत त्याच्यातले मॅक्झिमम उमेदवार हे पक्षाचं काम करणारे कार्यकर्ते आहेत, पण ते समाजात पुढे येत नाहीत, कारण ते काम करत असतात. काही लोक समाजापुढे येतात आणि मग तुम्हीही त्याचीच चर्चा करता, समाजही मग त्याचीच चर्चा करायला लागतो. त्यामुळे 162 मध्ये 7-8-10 लोक आले आहे तर त्यांनी फार फरक पडत नाही आणि निवडणुकीमध्ये आम्हाला यश संपादन करायचं असतं. त्यामुळे आम्ही तो हे करतच असतो. बाहेरून प्रवेश देणाऱ्यामध्ये तुमची आणि खासदार काकडे आहेत, संजय काकडे, त्यांची प्रचंड स्पर्धा आम्ही पाहिली. सुप्त संघर्ष आहे दोघांमध्ये पुण्यात. मी कोणाशी स्पर्धा करत नाही आणि तो माझा स्वभाव नाही. स्पर्धा करायची तर ती व्यक्तीशी नाही, कामाशी करायची, विकासाच्या कामाशी करायची. संघर्षाचं काय? काही ठिकाणी आमचा संघर्ष नाही. मी पालकमंत्री आहे, सगळ्यात जुना कार्यकर्ता आहे. आमची एक टीम आहे आणि निर्णय प्रक्रियेत सामूहिक चर्चा करून निर्णय करण्याची माझी पद्धत आहे. तुम्ही जुने कार्यकर्ते आहात असं तुम्ही सांगताय, परंतु आता आम्ही बघतोय पक्षात महत्त्व दिलं जाते ते संजय काकडेंना. असं मला काही वाटत नाही. सगळ्यांना महत्त्व दिलं जातं पक्षात. विशेषतः आम्ही पुण्यातले 8 आमदार आहोत, 3 खासदार आहोत, शहराचे अध्यक्ष आहेत. सगळ्या कार्यक्रमात आम्ही सगळे एकत्र असतो. आता कसं आहे की हाही एक अपप्रचाराचाच भाग आहे, पण मला काही वाटत नाही असं काही आहे म्हणून. आणि मी काही, तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे, मी सगळ्या पक्षात आमच्या आलेल्या लोकांना घेतो. माझ्यावर एक संस्कार आहे की आहे तसा घ्या आणि पाहिजे तसा घडवा. आहे तसा घ्या, पाहिजे तसा घडवा, हे सगळं बोलायला खूप सुंदर आहे. कमल जल टाकून, कमल पुष्पावर बसून तुम्ही सगळ्यांना पावन करून घ्यायचं आहे, यंत्रच पुण्यात उघडलेलं आहे, तेही आम्हाला माहिती आहे. हे सगळं एका बाजूला अशा संशयास्पद मंडळींना आपण घेतो आणि उद्या पक्षाचा पडता काळ सुरू झाला की बुडत्या जहाजावरून उंदरांनी अशा उड्या माराव्यात तसे ते पक्ष सोडून जातात. अशा वेळी निष्ठावंतांना घेऊन मोतीबागेत काय चेहऱ्यानं जाणार? एक तर मोतीबागेत आम्हाला जावं लागत नाही, कारण मोतीबाग कधी बोलवत नाही. मोतीबागेचं काम करते, आम्ही आमचं काम करतो. कुठल्याही राजकीय जीवनामध्ये, ते राज्याचं राजकारण असो, तर देशाचं राजकारण असो, ते आंतरराष्ट्रीय राजकारण असो,
असं येणं आणि जाणं हे चालू असतं, पण जनता ओळखत असते. त्यामुळे आल्यावरही कोणाला कुठल्याही पक्षात फार काही त्याचा पक्षाचा प्रमुख केला असं होत नाही आणि गेल्यानंतर पक्ष फार ओस पडला असंही होत नाही. पक्ष पक्षाच्या पद्धतीने चालत असतो. आमच्यासारखे अनेक जण येतात, त्याच्यात योगदान करतात आणि पक्ष पुढे जातच राहणार आहे. तुम्ही अनेकांना पक्षामध्ये घेतलं, मग उमेश चव्हाण, शंकर पवारपासून विठ्ठल शरण शेलार यांच्यापर्यंत जी नावं आहेत, मग यांना हे गुंड आहेत हे समजायला तुम्हाला आठवडा जावा लागला? अजिबात नाही. एवढी मी gap मागेही किंवा एवढा तुम्हाला सांगितलं, वेळ लागला, आपणही तुमच्या आपल्याला लक्षात नाही आलं? सांगतो. नाही, सगळं लक्षात येतं. मी जिल्ह्याचा प्रवास करताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषतः खेड्याच्या वेशीवर लोक येऊन उभे राहतात. एक निवेदनाचा लखोटा असतो, एक पुष्पगुच्छ असतो, आमच्याकरता एक हार असतो. 5, 50, 100, 200 लोक असतात. साहेब आम्हाला इकडे रस्ता पाहिजे, इकडे स्मशानभूमी बांधून पाहिजे, आमची एस टी थांबत नाही, असे नानाविध प्रश्न असतात. माझा स्वभाव पालकमंत्री झालो तरी जिथे कोणीही एक माणूस उभा असेल आणि तो आपली वाट पाहत असेल तर गाडीतनं खाली उतरायचं, त्याला भेटायचं, त्याचं निवेदन घ्यायचं, लेखी निवेदन घ्यायचं, त्याच्यावर ॲक्ट व्हायचं, त्याला पुढे बोलवायचं आणि काम करायचं. अशा सगळ्या कार्यक्रमात एका ठिकाणी शेलार आणि त्यांच्या गावचे काही लोक आले होते. पण मी त्याच वेळेला सांगितलं त्यांना काही प्रवेश वगैरे असं पार्टीत किंवा काही नव्हतं. पण मी चौकशी केली जेव्हा आपण मीडियातनं त्याच्या संदर्भात, आणि मी त्यांना काही प्रवेश दिला नाही, अधिकृत घेतलंच नव्हतं. आता माझ्या एकेका दौऱ्यात आम्ही एकेका दिवशी 20-20, 25-25 गावं करतो. तिथला एखाद दुसरा कार्यकर्ता जुना असतो, तो माहिती असतो, तो सगळं गाव जमवतो, त्यात अनेक जण जमतात. ह्याचा अर्थ, आणि मी तुम्हाला सांगतो एवढ्या मोठ्या मनाचा आहे, मी पण माणूस आहे. माझ्या हातनं जर काही चूक झाली तर ती चूक आहे हे मान्य करण्या इतकं माझं मन मोठं आहे. ती परत करू नये हे पण आम्ही ठरवू. आता अनेक ठिकाणी आम्ही रोज जातो, हॉटेलात गेलो, कार्यक्रमात गेलो, लग्नात गेलो की अनेक लोक फोटो काढतात. आम्ही काय नाही म्हणायचं त्याला? नाही म्हटलं तर परत म्हणतील मंत्री काय राव साधा एवढा मोठा झाला की आमचा एक फोटो पण नाही काढत, आणि म्हणून असे फोटो काढतात. पण भारतीय जनता पार्टीमध्ये असं ज्यांची आपण नावं घेतली त्यांना मागच्या काही प्रकरणात कोर्टाने पूर्ण निर्दोष सोडवलं आहे. मग जिथे कोर्ट त्यांना निर्दोषाचा निर्णय देतं तिथे तुम्ही आणि आम्ही असं म्हणू शकत नाही की ते दोषी आहेत म्हणून. अगदी आणि म्हणून अशा, आणि किती घेतलेत, किती आहेत असे जुन्यातले काही असणारे? 162 मध्ये 2-4 जण, आणि ते आज नाहीत. परत मला एक नाही, डॉक्टर साहेब तुम्हाला एक मला मुद्दामून उपस्थित, तुम्ही ही चर्चा जरूर उपस्थित करा, माझं काही त्याच्या बाबतीत म्हणणं नाही. हे आज आमच्या पक्षात आले काही जण, त्यातले हे कालपर्यंत कुठल्या पक्षात होते? त्यांच्यावर त्यांचे जेव्हा लोकप्रतिनिधी टीका होती, होते, तेव्हाही त्यांच्यावर त्यांचे टीका होत होती. पदाधिकारी होते, आणि आज आता ते सगळी राळ उडवत आहेत की गुंड आले. म्हणजे तुमच्याकडे होते तोपर्यंत सज्जन, आणि तुमच्या त्रासाला आणि दादागिरीला कंटाळून आमच्याकडे आली की गुंड. ही कुठली पद्धत कामाची? बरं, गुंड तो गुंडच असतो, सज्जन तो सज्जन असतो, पण आमच्याकडे आला की सज्जन आणि तुमच्याकडे आलं की गुंड. आता हे पुणेकरांनी ओळखलेलं आहे, आणि आमच्या सगळ्या उमेदवारात समाजातल्या सगळ्या लोकांना, व्यापारी आहेत, डॉक्टर आहेत, कामगार आहेत, नोकरी करणारे लोक आहेत, महिला आहेत, वेगवेगळ्या महिला संस्थात काम करणारे लोक आहेत. त्यामुळे सगळ्यांना प्रतिनिधित्व देऊन एक चांगलं काम आम्ही पुण्यामध्ये करतो. अगदी बरोबर. तुम्ही आता जे 2-4 लोकांबद्दलच फक्त म्हणताय 162 पैकी, बापटसाहेब तसंच असतो. खून 2 किंवा 4 जोशी अभ्यंकरात होतो, पण अख्खं पुणं हादरतं, हा त्यातला मुद्दा आहे. 2 का 4 लोकांचा खून होतो नाही, खून होतो याला महत्व असतं. पण त्याला हा मुद्दा कोर्टाने आहे. निर्दोष सोडलाय ना, मग तुम्ही कसं त्याला दोषी म्हणाल? आता सम्राट कोर्टाने जर सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यांना की निर्दोषाचं होतं, आता तेच आम्ही ग्राह्य धरतो. संभाजी ब्रिगेडच्या सम्राट थोरातांना आपण उमेदवारी दिली, याबद्दल काय सांगाल? मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला पुण्यातील दादाजी कोंडदेव प्रकरण झालं त्यावेळेला सम्राट थोरातचा संभाजी ब्रिगेडशी काही संबंध नव्हता. थोरात घराणं हे माझ्या परिचित आहे, जुनं परिचित आहे. त्याने आशा व्यक्त केली की भाऊ, आणि आज नाही केली, ही वर्षापूर्वी केली, की मला राजकारणात सक्रिय व्हायचं आहे, मला काम करायचं आहे. मी त्याला काही आश्वासन नाही दिलं. त्यावेळेला ना तो पदाधिकारी होता ना तिथे होता. आणि एक लक्षात ठेवा की सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये कोणी काही विचार करून काम करत असेल आणि त्याला जर असं वाटलं की आपण मुख्य प्रवाहात यावं, समुद्रात यावं, तर मला असं वाटतं की घेऊन त्याचं परिवर्तन केलं पाहिजे. काही मंडळी चुकीच्या मार्गाने जेव्हा जातात आणि ते जेव्हा आत्मपरीक्षण करतात तेव्हा त्यांना असं वाटतं की काही संकुचित विचार करण्यापेक्षा एकंदर समाज म्हणून विचार करू. मला असं वाटतं की मी त्यांचं स्वागत करणार आहे. मनसेच्या रवी धंगेकरांना पक्षामध्ये घ्यायला तुमचा विरोध होता. हो, तुम्ही त्यावेळी अगदी- होता, आजही तुम्ही आहे. अगदी मंत्रिपद पणाला लावलं होतं अशी असं चर्चा आहे. मंत्रिपद वगैरे आणि मग पणाला याच लावणं इतकं काही धंगेकरांना त्यांचं पद मोठं भाजपने नाहीये. धोका दिला, फसवलं मी अशी तुम्हाला चर्चा आहे. सांगतो, तथ्य काय याच्यामध्ये नक्की? असं आहे की पक्षात कोणाला घ्यायचं याची जेव्हा आम्ही एक पथ्य पाळलं होतं, आम्ही सगळे बसून काही नावं घ्यायची, तेव्हा त्यांनी इच्छा प्रदर्शित केली की पक्षात यायचं आहे. आता ते आधी मनसेमध्ये होते,
सेनेमध्ये होते, नंतर मनसेत. पण फार काही ते चर्चेला महत्त्व देण्या इतका विषय हा महत्त्वाचा आहे असं मला वाटत नाही. पण मी माझ्या मतदारसंघात एक एक कार्यकर्ता 12 बलुतेदार बांधलेला आहे आणि तो काम करतो. त्यामुळे आयत्या वेळेला राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन आता आपल्याला काही जागा नाही म्हणून जर कोणी आला, मी सांगितलं घेऊ नका, नाही काही लपून ठेवण्याचं कारण नाही आणि काही कोणाला घाबरण्याचं कारण नाही. आणि मग पक्षाने हे मान्य केलं. ही चर्चा आहे. मी असं आहे तर त्यांनी केलेला प्रचार आहे. मी इतक्या साध्या गोष्टी करता माझं मंत्रिपद कशाला पणाला लावीन? मला कळत नाही का तेवढं? असं नाही आहे, हा अपप्रचार आहे. त्यांनी स्वतःचा मोठेपणा करण्याकरता असं म्हटलं असेल तेही मला माहीत नाही, मी पाहिलं नाही. पण मी काय असं पणाला वगैरे लावलं नाही. मला असं वाटलं आम्ही सार्वजनिक बसलो सगळे आणि यांना घ्यावं यांना घेऊ नये आणि ते सगळ्यांनी मान्य केलं. कारण मी पालकमंत्री आहे, मी पुण्याचं नेतृत्व करतो आणि त्याच्या मागचा हेतू शुद्ध होता. बापटसाहेब, रेश्मा भोसले प्रकरणात पुण्यातील कोर्टाने जो दणका दिला तो दणका रेश्मा भोसले नव्हता की तुम्हाला होता? हा एक तर दणका नाही दिला. कोर्टाचा निर्णय हा दणका असतो का? कोर्टाचा निर्णय हा निर्णय असतो. असा आहे की रेश्मा भोसले ज्या वॉर्डातनं उभ्या आहेत, आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये कॅटेगरी करत असतो की ए वॉर्ड, बी वॉर्ड, सी वॉर्ड, डी वॉर्ड. तसा हा शिवाजीनगरमधला प्रभाग 7 हा आमच्या दृष्टीने सी किंवा डी होता. त्यांच्या अंतर्गत काही गोष्टींमुळे त्यांची ज्या पत्नी आहेत त्यांनी इच्छा प्रदर्शित केली. मी साधारण पाहिलं की आम्ही नेहमीच बघतो आणि हे सगळ्यांनीच बघावं यशस्वी व्हायचं असेल तर, की त्या प्रभागात 1-2 व्यक्ती अशा असाव्या लागतात की जे सगळा प्रभाग ओढून नेतील. आणि मला असं वाटलं की त्यांना, आणि मी जो निर्णय घेतला ना मी त्याच्याशी ठाम असतो, मला काहीच त्याच्याबद्दल, कारण तो विचारांती घेतलेला असतो आणि म्हणून त्यांना प्रवेश दिला. आता काय झालं की हे सगळं काम 2:30-3च्या दरम्यान झाल्यामुळे AB फॉर्म देणं वगैरे टेक्निकल चुका झाल्या. पण त्यांची इच्छा आता काँग्रेसमध्ये राहण्याची नाही, राष्ट्रवादी तर नाहीच नाही आणि त्या चांगलं काम करतात. मागे खूप मतांनी निवडून आल्यात, एक घराणं आहे, त्यांच्या आजोबांपासून सगळे काम करतात. मी म्हटलं ठीक आहे, आमचा तो प्रभाग आता निवडून येईल. त्यामुळे भाजपमध्ये गुंडांचा प्रवेश हे पुण्यामध्ये जास्त गाजतंय. मग राणे सुद्धा बोलले की भाजप म्हणजे गुंडांचा पक्ष. अजित पवार बोलले की गुंडांचा भाजपकडे ओघ वाढलेला आहे. शरद पवारांनी सुद्धा टीका केली आहे. म्हणजे इतकी टीका पुण्यातील भाजपवर झाली असं आहे आहे की कुठे भाजप की नेऊन राणे ठेवलं आहे, साहेबांनी अशी टीका होते. गुंडांबद्दल बोलावं म्हणजे चांगली करमणूकच आहे लोकांची, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ज्यांच्या हाताखालनं अजितदादांनी काम केलं तर आम्हाला काही लिस्ट माहीत नाही, कारण त्यांची पाठ असेल एखाद्या वेळेला. त्यामुळे ते अजितदादांनी म्हणणं याचंही कोणी फार काही गांभीर्याने गेलं असं नाही. पण शरद पवार साहेबांना आत्ता वाटत असेल असं किंवा राजकारणात गुंडांनी येऊ नाही तर त्यांनी अजित पवारांपासून हे सांगायला सुरुवात करावी. माझी काही अडचण नाही आहे. बापटसाहेब, मग तुमचं पुणेच का महाराष्ट्रात जास्त चर्चेत आहे? इतर भाजपच्या ठिकाणी कुठे एवढी जास्त असं चर्चा आहे होत की नाही. एक तर आम्ही पुणेकर चर्चेकरता फार प्रसिद्ध आहोत आणि तुम्हाला या मंडळींना पुणेकरांची चर्चा केल्याशिवाय करमत नाही आणि आम्हालाही आमची चर्चा झाल्याशिवाय करमत नाही. कारण पुण्याची संस्कृती वेगळी आहे. हसत खेळत गंमत चेष्टा मस्करी करत आम्ही काम करतो. आम्ही कधीही व्यक्तिगत पातळीवर उतरत नाही. आम्ही बिलो द बेल्ट वार करत नाही. एक काहीतरी नैतिक आमचं हे ठेवतो. मी तर माझ्यापुरतं नक्की पाळलं आहे आणि सगळ्यांनी पाळावं असं मला वाटतं. त्याचं कारण सांगतो. असं आहे की सभेत आम्ही जातो, 2च मिनटं टाळ्या वाजवतात म्हणून आपण काहीही बोलून कोलांटवड्या मारणं बरोबर नाही. राजकीय जीवनात आपण एक प्रतिष्ठा लावली पाहिजे, एक दर्जा ठेवला पाहिजे. ही एक विचारांची लढाई आहे, समाजावर ठेवलं पाहिजे. ही व्यक्तिगत नाही आहे. कोट्या करायच्या, कोंड्या करायच्या, अरे तुरे म्हणायचं. मी माझ्या जीवनात कधीही कोणावर टीका केली आता नाही जो आणि प्रचार करणार चाल- नाही. नाही आता जो प्रचार चालला आहे शिवसेनेकडून किंवा आपल्याही काही नेत्यांकडून, त्या प्रचाराची दर्जा आणि भाषा कुठली म्हणायची मग? नाही, ती चांगली नाही आहे, मी तेच सांगतो. पण कोणी सुरुवात केली की प्रश्न येतो, नाही उत्तर दिलं तरी अडचण येते. मी असं म्हणू इच्छितो की सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांनी राजकीय जीवनात भाषण करताना, व्यवहार करताना आपला एक दर्जा स्वीकारला पाहिजे. हे माझं एक तात्विक मत आहे आणि ते मी स्पष्टपणे मांडतो. आता सगळेच सगळीकडे पाळत नाहीत. काही वेळेला उत्तर नाही दिलं तरी लोक म्हणतात म्हणजे ह्यांचं खरं आहे, गप्प बसले, म्हणून काही वेळेला उत्तर द्यावंही लागतं. बापटसाहेब, तुम्ही अनेकांना पावन केलेलं आहे, आता तरी तुमचं जोरदार समर्थन करताय. ह्या साऱ्या गोष्टीचा पुण्यातल्या भाजपावर किंवा त्याच्या इमेजवर जो परिणाम होणार आहे तो निवडणुकीत जर दिसला तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असणार का? कारण की तो जर निगेटिव्हमध्ये दिसला गेला तर त्याला हे असं जबाबदार आहे, असेल का? जेव्हा आपण श्रेयाचं हे घ्यायला जातो ना, क्रेडिट घ्यायला जातो ना, तर हिंमत असावी लागते की यस, चांगलं झालं तरी मीच आणि वाईट झालं तरी मी. त्यालाच नेता म्हणतात. चांगलं झालं की मी आणि वाईट झालं की तुम्ही, असा मानणाऱ्यातला मी नाही आहे. मी पक्षाची धुरा सांभाळतो, पालकमंत्री ह्या नात्यानं सांभाळतो. मी पुणेकरांना ओळखतो, पुणेकरांचं मन ओळखतो, कार्यकर्त्यांचं माझा आत्मा आहे
आणि ह्या सगळ्या वातावरणात मला असं वाटतं, आणि परत सांगतो की कोणी मी एक असं माझ्या डोक्यात कधी नसतं. सामूहिक निर्णय, सामूहिक नेतृत्व ह्याच्यावर माझा भर राहिला. शेवटी गाडी एक जण चालवत असतो, पण गाडीतला प्रत्येक पार्ट महत्त्वाचा असतो. मग काय चालवणारे म्हणायचं का माझ्या मालकीची गाडी आहे? असं नाही आहे. आणि म्हणून अशा एका उदात्त हेतूने प्रेरित होऊन काम करणारा मी आहे. त्यामुळे मला काही असं वाटत नाही पुणेकरांनी असं काहीच ठरवलेलं नाही आहे. मला माहिती आहे की आमच्याबद्दल वेगवेगळ्या माध्यमातून अपप्रचार होतो, पण तो पुणेकर कशा पद्धतीने घेतात हेही मला माहिती आहे. आज पुणेकरांना विकासाचं काम करणारी माणसं पाहिजेत. 15-20 वर्षात किती प्रश्न तुम्हाला सांगू. पुण्याची मेट्रो रखडली, नाही आपण पुण्याचा डीपी रखडला. का रखडला? या सगळ्याची आज आपण- पुणेकरांना ह्याचं उत्तर हवंय आणि ते तुम्ही देखील द्यावं आमच्या बापट साहेब, माध्यमातून, अशी बापट आमची साहेब, इच्छा या आहे. सगळ्याचे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणारच आहोत. परंतु आत्ता जो मुद्दा आहे ना, तो आपण म्हणालात कार्यकर्ते आमचा आत्मा आहेत. हे जे आहेत. तुम्ही म्हणलात 162 मध्ये 39 ठिकाणी तुम्ही आयात केलेले उमेदवार दिलेत. 27 का 28 ठिकाणी तुमच्याकडे बंडखोर उभे आहेत. मग मला तुम्ही सांगा, कार्यकर्ते जे आहेत ते आपले नक्कीच आकडे काय- ऐकून घ्या. एक मिनिट, आपले आकडे बरोबर नाहीयेत. कार्यकर्ते अशांत झाले असतील, कार्यकर्ते नाराज झाले असतील. अशा नाराज कार्यकर्त्यांना काय काय कलेनं आपण थंड नाही, मी केलं सांगा. तुम्हाला सांगतो ही ना. का- हे जरा गुपित शेअर करा ना, हे इतर गुपित- पक्षांना हे फार गुपित उपयोग होणार नाहीये. आहे. त्याचं कारण मी सांगतो. विड्रॉलच्या दिवशी दिवसभर फोनवरून आणि प्रत्यक्ष संपर्क करून मी पुणे शहरात फिरलो. साहेब, असं आहे की राजकीय जीवनात सगळ्यांना महत्त्वाकांक्षा असते आणि ती असणं हे चुकीचं आहे असं मी मानत नाही. पण शेवटी व्यावहारिक पातळीवर राजकारण, निवडून येण्याचं राजकारण करावं लागतं. मी तुम्हाला सांगतो की मी अख्खा दिवस त्याच्यात घातला. 5 किंवा 6 लोक, तेही टेक्निकल चुकीमुळे राहिले. एकही नाहीतर असा बंडखोर मला तुम्ही सांगा, नाही तर मी नावं सांगतो. मी पुण्यात माझं आयुष्य गेलं 162 जणांना ओळखतो आणि प्रत्येक वॉर्डातला माणूस ओळखतो. 2 किंवा 3, आणि जे राहिले ते आज माझ्याबरोबर प्रचारात आहेत. माझ्याकडे फोटो आहेत. त्यांनी सांगितलं आमचं राहिलं, उशीर झाला, अमुक झालं. त्यामुळे पुणे शहर भाजपमध्ये बंडखोरी अजिबात नाही. सगळे कार्यकर्ते काम करतात. शेवटी साहेब, डॉक्टर साहेब, मानवी स्वभावाप्रमाणे प्रत्येकाला राजकीय जीवनात वाटतं आपण नगरसेवक व्हावं. चूक काय आहे त्याच्यात? होत नाही. समजून सांगावं लागतं, प्रेमाने सांगावं लागतं, ते बरोबर. आणि आम्ही ते सांगतो. म्हणून कार्यकर्ते आम्हाला चाहतात. आम्ही त्यांच्यावर मुलासारखं, भावासारखं प्रेम करतो. प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते. लोकसभेत जाण्याची पण महत्वाकांक्षा असतेच की काही असते ना, लोकांना. मलाही होती. पण पक्षाने जेव्हा निर्णय घेतला ना, तेव्हा मी पहिला माणूस आहे की हातामध्ये झेंडा घेऊन रस्त्यावर उतरून कामाला लागलो. आणि लागणार. पक्ष हा श्रेष्ठ आहे. पक्ष सांगेल तो आदेश आम्ही मानणारे आहोत. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा देश मोठा, या संस्कारात वाढलेले आहे आम्ही. साहेब, एक त्याच अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे. तुमचा लोकसभेसाठी खूप इच्छुक तुम्ही होतात. शिरोळेंना उमेदवारी दिली, त्याच्यानंतर तुमची नाराजी तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अनेक वेळा बोलून दाखवली. नाही, प्रत्यक्षच बोलून दाखवली. हो, अप्रत्यक्ष पण तेच की, नाही कशाला? आधी प्रत्यक्ष खासगीत बोलून बोलल्यानंतर सार्वजनिक बोललात. दुसरी गोष्ट की आता कॅबिनेट मिनिस्टर झाला. काय वाटतं, मुळात तिकडे असताना खुश होता का इकडे झालं? साहेब, असं आहे, कोणाला कुठलं पद मिळाल्यावर आपण त्याचा कसा सदुपयोग करतो ह्याच्यावर अवलंबून आहे. एक खासदारही कार्यक्षमतेने काम करतो, तसं तेही करतात. एक मंत्रीही करू शकतो. नसतो मंत्री झालं तर आमदार म्हणूनही करतच होतो. आणि काही नाही झालं ना तरी कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर करत राहणार. कारण कार्यकर्ता कधी माझी होत नाही. तो मरेपर्यंत कार्यकर्ता राहतो. बाकी सगळी पदं ज्या दिवशी मिळतात त्या दिवशी आपण एक खुणगाड बांधावी की आज मी आजी आहे आणि उद्या मी माझी होणार आहे. पण कार्यकर्ता हा आयुष्यभर कार्यकर्ता असतो. आणि म्हणून मी पहिला कार्यकर्ता आहे, मग आमदार आहे, मग मंत्री आहे, मग पालकमंत्री आहे. त्यामुळे माझ्या संकल्पना स्पष्ट आहेत आणि त्यामुळे मला काही त्याचं वाईट वाटत नाही. वाईट त्यावेळी वाटलं आपल्याला की आता आपण 5 वेळा विधानसभेत आलो, आपण लोकसभेत जाऊन प्रतिनिधित्व करू. पक्षाने सांगितलं नाही, ओके, नाही तर नाही, जे द्याल ते काम करायला लागलो. पुण्याच्या आणि हे मी असं करतो म्हणून माझं कार्यकर्ते ऐकतात, म्हणून बंडखोरी झाली नाही डॉक्टर साहेब पुण्यात. पुण्याच्या राजकीय क्षितिजावर अस्तंगत झालेल्या सुरेश कालमेडेंशी काही संपर्क आहे? काय बोलणं असं होतं आहे या सगळ्या की रणधुमाळीत? नाही, सुरेश माझा जुना मित्र आहे. खूप वर्ष आम्ही पुण्यात काम करतो. सुरेशच्या संदर्भामध्ये जे जे राजकीय विषय होते तेव्हा त्याही काळात मी विरोध केला. पण व्यक्तिगत जीवनात माझ्या अजून सगळ्यांच्या, म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की राजकीय अस्पृश्यता आपण मानू नये या मताचा मी आहे. मी सगळ्या पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी प्रेमाचे संबंध ठेवतो. त्यांची कामं माझ्याकडे आली तर त्याला सहकार्य करतो. आणि हे सगळ्यांनी करावं असं मला वाटतं. आणि त्याचं कुठेतरी काउंट होत असतं आणि एक वातावरण चांगलं राहतं.
नाही तर काय आपण बघतो सध्या राजकारणात किती खालच्या पातळीवर आहेत, काय शिवीगाळी करतात, एकमेकांची तोंड बघत नाहीत. महाभारत चालू आहे ना. हे पण बरोबर कौरव, नाहीये. पांडव. तुम्ही काही प्रयत्न करा ते करण्याकरता, नाही, पण तुम्ही करू शकता त्याच्यावर. कौरव पांडव वगैरे सगळं चालू आहे. याची सुरुवात तर कोणी केली? नाही, सुरुवात कोणी केली तरी शेवट चांगला होणार आहे, काळजी करू नका. शेवट चांगला होणार आहे. याच विषयावर आपण त्याला आणखीन प्रश्न विचारूया का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय रोखठोक गिरीश बापट. ब्रेक नंतर रोखठोकमध्ये आपलं स्वागत. महानगरपालिकांच्या रणसंग्राममध्ये आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट. गिरीशजी, तुमच्याकडे 2 खासदार आहेत. एक मौनी बाबा म्हणून प्रसिद्ध, तर दुसऱ्यांच्या मागे CBI लागलेलं. काय योगायोग आहे बघा. पुणेकरांनी मतदान करताना याचा विचार करायचा की नाही? असं नाही आहे. दोघंही जण आपापल्या परीने चांगलं काम करतात. स्वभाव असतो ते त्यांच्याकडे आलेली कामं, विकासाची कामं, आता आमच्याबरोबर मेट्रो असेल, विमानतळ असेल, सगळ्या कामात ते होते. त्यामुळे काहींचा स्वभाव असतो की आमच्यासारखा थोडा बोलका असतो, काही जण थोडे अबोल असतात, पण काम सगळेच करतात. त्यामुळे खासदार चांगलं काम करतायत आमच्याकडे, काही त्याच्यात प्रॉब्लेम नाही. CBI चौकशीबद्दल काय सांगाल मग? नाही, CBI चौकशी वगैरे नाही. असं आहे की मोठे व्यावसायिक असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी काही माहिती मागितली असेल, पण माझ्या माहितीप्रमाणे अशी काही CBI चौकशी वगैरे काही नाही आहे. काही रेफरन्स असू शकतात, व्यवसाय त्यांचे मोठे आहेत, खूप वर्षापासून आहेत. आता तुम्ही पुण्याचे कारभारी आहात, म्हणजे कारभारी पण जेव्हा असतं तेव्हा गुंड आणि भ्रष्टाचारी या लोकांना जवळ करणं ही एक अपरिहार्य गोष्ट असते. असं काही करावंच मला वाटत लागतं, नाही. असं त्याशिवाय काही होऊच शकत नाही पुण्याचं कोणाही राजकारण. गुंड आणि भ्रष्टाचारी माणसाला जवळ घेण्याची गरज नाही. खूप चांगली माणसं आपल्याबरोबर येतात, चांगल्या कामात सहभाग करतात. त्यामुळे ही काही अपरिहार्यता नाही, माझी तर नाहीच नाही. मी चांगल्या माणसांबरोबरच काम करतो, चांगल्या माणसांबरोबरच काम करणार, आणि खूप चांगली माणसं माझ्याकडे येतात, अनेकांच्याकडे येतात, आणि त्यांना चांगल्या पद्धतीने कामाला लावणं हेच खरं नेत्याचं काम आहे. पुण्यातल्या विकासाच्या संदर्भात बोलूयात. तुम्ही भाषणं खूप करतात, सत्ताधारी म्हणून राष्ट्रवादी देखील भाषणं करतात, पण पुण्यातल्या SRAचा प्रश्न प्रलंबित, तुमच्या मतदारसंघातल्या जुन्या वाड्यांचा पुनर्विकासाचा प्रश्न तो प्रलंबित राहतो, आणि पुण्यातला कचरा हा माध्यमांसाठी दरवर्षीचा एक मोठा इव्हेंट असल्यासारखा किंवा मोठ्या बातम्यांस्वरूपात एक भाग राहतो. प्रश्न सुटत नाहीत, जे महापालिका लेवलचे आहेत. काही विषय DPच्या विषयावर सुद्धा अनेक वर्ष चर्चा होते, वारंवार रिपिटेशन्स होतात. का होतं हे प्रश्न? का आपण सोडवले जे जात नाही? प्रश्न उपस्थित केले ह्याच्या दाव्यानिशी, कागदपत्रानिशी मी सिद्ध करतो की हे सारे प्रश्न महापालिकेच्या गलथान कारभारामुळे आणि इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे केले. उलट राज्य सरकारने ह्याच्यात लक्ष घालून आता हे सगळे प्रश्न सुटण्याच्या मार्गावर काही सुटले, आणि मेट्रोचं तर आमच्याकडे काम पण सुरू झालं. त्यामुळे हे बरोबर आहे, कचरा असेल, पाणी असेल, ह्याच्या सगळ्या योजना ह्या महापालिकेकडे अडकल्या होत्या. का नाही महापालिकेने सोडवला? हाच तर आमचा प्रश्न आहे पुण्याच्या जनतेला, की ज्यांच्या हातामध्ये 15-20 वर्ष सत्ता दिली, मुबलक पाणी असून पाणी नाही, 30% गळती आहे, का नाही सुधरवली? मेट्रोवर 10 वर्ष चर्चा केली तुम्ही, 1.5 वर्षामध्ये आम्ही दिल्लीच्या वाऱ्या केल्या, मुंबईत बैठका बोलवल्या, तज्ज्ञांना बोलवलं, आणि बजेटमध्ये तर ह्या 950 कोटी रुपयाची मान्यता पण मिळाली. पुण्याचा DP 10-12 वर्ष तुम्ही प्रलंबित ठेवलात. का ठेवलात? सरकारने तो मागून घेतला आणि DP प्रकाशित केला. अरे नियोजन नसेल तर विकास कसा होईल? नाही, पण मग बाबासाहेब, वेगवेगळ्या कारणांकरता यांनी हे ठेवलं, आणि म्हणून महापालिकेच ह्याला जबाबदार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस ह्याला जबाबदार आहे. हे तुम्ही ओळखलंय, तसं पुणेकरांनी ओळखलंय, आणि म्हणून निर्णय पुणेकर 21 तारखेच्या मतदानात 100% करणार. आमदार होता तुम्ही, PMRD असेल किंवा पुण्याचा विकास आराखडा असेल, मेट्रो प्रकल्प असेल, तुम्ही सांगता आता मी मार्गी लावला. राष्ट्रवादीच्या काळात हे रखडलं. का रखडलं? आमदार म्हणून तुम्ही होता एवढे वर्ष, कारण काय असतील? मी विनंती करतो, मी आव्हान वगैरे असं म्हणणार नाही की आपण नेहमी विधानसभेत येता, विधानसभेची सगळी अधिवेशनं आणि त्यातली माझी भाषणं काढून बघा डॉक्टर साहेब. एकही अधिवेशन असं गेलं नाही की ज्याच्यामध्ये मी PMRDचा प्रश्न उपस्थित नाही केला. एकही ज्याच्यात DPचा प्रश्न उपस्थित नाही. आंदोलन केलं, पायऱ्यावर बसलो, पण शेवटी सत्ताधारी पक्षाने हे करायचं असतं. विरोधक म्हणून आम्ही त्याच्या मागे लागत असतो. हा पाठपुरावा मी अनेक वर्ष केला आणि पुढेही करत राहणार. आता PMRD झाल्यानंतर पाठपुरावा केला याचा अर्थ प्रश्न सुटला असं होत नाही, पण सोडण्याकरता मदत झाली. आपण 5 टर्म इथे आमदार होतात.
मुंबईमध्ये मिठी नदीची जी अवस्था आहे ना त्यापेक्षा भयानक अवस्था तुमच्या मुळामुठेची झालेली आहे. पुण्यामधली मुळामुठा म्हणजे एक मोठी गटार गंगा आहे. 5-5 टर्म आपल्याला आमदार केल्यानंतर सुद्धा आपण या सगळ्याचं खापर फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महानगरपालिकेच्या सत्तेवर फोडणार. येस, फोडणारच. त्याचं कारण सांगतो मी, आणखीन डिटेल जातो. मी पुण्याचा 5 वेळा आमदार होतो, तर माझ्या आमदार फंडातनं नदीतली मी किती कामं केली याची यादी मी दाखवीन, तुम्ही लोकांना दाखवा. पण शेवटी त्याच्या मर्यादा 2 कोटी 3 कोटी वगैरे. जसं आम्ही सत्तेवर आल्यावर जावडेकर साहेबांनी, गडकरी साहेबांनी प्रयत्न करून जायकाच्या माध्यमातून 950 कोटी रुपये दिले आज मुळामोठी नदी सुधारण्याकरता. त्यातनं आता प्रोजेक्ट सुरू होईल. 26 कोटी सरकारने पुणे महापालिकेला दिले, त्यातनं आता आमचा DPR चालू आहे. कोणी एका व्यक्तीने नदी सुधारासारखा मोठा प्रकल्प करता येत नाही. इच्छाशक्ती नव्हती, आम्हाला होती म्हणून आम्ही गेलो, पत्रव्यवहार केला, पुरावा घेतला, जावडेकरांना भेटलो. आणि म्हणून जेव्हा सत्ता हातात असते तेव्हा ही विकासाची कामं करावी लागतात. आमच्या हातात केंद्राची आणि राज्याची सत्ता आली, यादीच्या यादी वाचून दाखवतो की पुणे शहरामध्ये किती कामं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मार्गी लावली. आणि तीच कामं ह्या काँग्रेसवाल्यांनी 20 वर्ष 15 वर्ष प्रलंबित ठेवली होती. म्हणून तर पुणेकर वैतागलाय त्यांच्यावर, आणि म्हणून तर पुणेकर आम्हाला निवडून देणार आहे. नाही बापट साहेब, तुम्ही सारखा मेट्रोचा उल्लेख करताय, पण मेट्रो सुद्धा क्षुल्लक राजकारणासाठी पुण्यातल्या जे राजकारण तुमच्याच पक्षातलं, ज्यात तुमचाही सहभाग होता असं बोललं जात आहे, त्याच्यामुळे रखडली. अखेर गडकरींना तुमच्या पक्षातल्या नेत्यांना पुण्यातला झापावं लागलं. नागपूरची मेट्रो तुमच्यानंतर पुढे गेली, त्याचं कामही सुरू झालेलं आहे. अलाइनमेंट का बदलली गेली? एका मी तुम्हाला सांगतो, अलाइनमेंट वगैरे बदल. आपण DPR बघा, मी पाहिला. असं आहे की नदी पात्रातनं जात नव्हती. नदी पात्रातनं एक रस्ता होता आमचा मोठा, तो खूप वर्ष आहे, पण तोही पर्यावरणामुळे मिळाला नाही. म्हणून आम्ही असं केलं की नदी पात्राच्या शेजारून पिलर्सवरनं आपण काढू, की ज्याला आत्ता देखील मान्यता मिळाली आम्हाला. आणि पुण्यात दाट वस्ती जिथे आहे, असं आहे की शेवटी मेट्रो ही इकॉनॉमिकली व्हायबल व्हायला पाहिजे. मेट्रो आणली आणि तिकीट 500 रुपये केलं, कोण बसणार आहे त्याच्यात? 5-25 रुपये केले तर लोक बसणार आहेत. ओव्हरग्राऊंड अंडरग्राऊंडमधला फरक एकदा अभ्यास करण्यासारखा आहे. मी केला. 2 पट 3 पट फरक त्याच्यात पडतो. आणि म्हणून जिथे अगदी आवश्यक आहे तिथे दाट वस्तीच्या भागात आम्ही त्या तज्ज्ञ समिती नेमली. मी त्याचा अध्यक्ष होतो. मी सगळ्या उद्योगपतींपासून टाउन प्लॅनरपर्यंत केळकरांसारखे तज्ज्ञ बोलवले. 2-3 महिने बसलो, त्याचा अहवाल सादर केला. आणि प्रत्येकाचं काही वेगळं मत होतं, पण ते एकत्रित केलं, माझा अहवाल केला, तो मान्य झाला. आणि म्हणून आज मेट्रोचं काम सुरू झालं पुण्यामध्ये. राजकारण का करावं लागलं आणि अखेर नितीन गडकरींना त्याच्यात लक्ष का द्यावं लागलं? असं आहे, नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर हे महाराष्ट्रातल्या साऱ्या प्रश्नांच्या संदर्भात तिथे बघत असतात आणि मदत करत असतात आम्हाला. त्यामुळे कुठल्याही बैठका असतील तर त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही तिथे करतो आणि ते खूप मोठ्या मनाने मदत पण करतात. त्यामुळे सर्व पक्षाच्या खासदारांना आणि आमदारांना बोलवून नितीन गडकरींनी बैठक घेतली. त्याला सगळेजण आले होते, अगदी शरद पवार साहेबांपासून ते आढळराव पाटलांपर्यंत. आणि तिथे मग सगळं साधक बाधक विचार झाला आणि मग असं ठरलं की ह्या पद्धतीने मेट्रो करायची. आणि आता ती पुढे गेली त्याच्यानंतर, आणि आता ती कार्यान्वित पण आली. चला, तुमची मेट्रो तर मार्गे लागते, पण पुरंदर विमानतळ जो मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा केली होती त्याला तर जोरदार विरोध होतोय. तो प्रकल्प पुढे सरकेल का, असं प्रश्न निर्माण झाला. आपण काय सांगाल? पुढच्या निवडणुकीच्या वेळे जर तुम्ही मला इथे बोलवलं तर तिथल्याच विमानतळावरनं मी मुंबईत येईल. त्याचं कारण सांगतो. राज्यात पुनर्वसनाचे किती प्रश्न आहेत ह्याचा मी खूप अभ्यास केला. मग ते धरणाची पुनर्वसनं असतील, नवीन नवीन प्रोजेक्ट असतील, विस्थापित होतात माणसं. आणि ती विस्थापित झाल्यावर त्यांना त्यांच्या आयुष्यात परत उभा राहता येत नाही. नोकरी मिळाली तर ती एकाच पिढीला मिळते. आणि म्हणून 12.5%, 18%, 20% सहभागातून आणि केंद्र सरकारचा झालेला कायदा ह्याच्यातून माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व अभ्यास करून, मी स्वतः जाऊन आलो सासवडला, जिल्हाधिकारी जाऊन आले, लोक उपोषणाला बसले होते, मी भेटलो त्यांना, बसलो, त्यांना सांगितलं की इथे विमानतळ झाला तर कोरडवाहू जमीन आहे तुमची इथली, तुमच्या पिढ्यानपिढ्या फायदा होतील असं तुमचं काम ह्याच्यातनं होणार आहे. आम्हाला काही तुम्हाला विस्थापित करायचं नाही, जीवनातनं उद्ध्वस्त करायचं नाही, पण हा समृद्ध परिसर होण्याकरता साऱ्या पश्चिम महाराष्ट्राला फायदा आहे साहेब त्याचा. साताराजवळ, सांगलीजवळ, सोलापूरजवळ, कोल्हापूरजवळ, आज सगळं मुंबईहून आंतरराष्ट्रीय उड्डाण चाललं आहे. आणि म्हणून तिथल्या कुठल्याही शेतकऱ्याला विस्थापित न होऊ देता, केवळ विस्थापित नाही तर त्याच्या भावी आयुष्याचा विचार करून त्याचा सहभाग त्याच्यात घेऊन अशा योजना सरकारने आखल्या आहेत की मला ही खात्री आहे की विरोध जरी असला
तरी समन्वयाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून, त्यांच्या सहकार्यातनं हा विमानतळ उभा राहील आणि पुणेकरांना आणि पश्चिम महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल. शिवसेनेबरोबर पुण्यामध्ये युती व्हावी याकरता आपण प्रचंड आग्रही होतात, आपण प्रयत्न केले, तशा बातम्या देखील आम्ही दाखवलेल्या होत्या. मग युती होऊ नये म्हणून आपल्या पक्षातून कोण प्रयत्नशील होतं? असं नाही आहे. कोणी होऊ नये किंवा व्हावं हा गौड मुद्दा आहे. असं आहे की सेनेची आणि आमची 25-30 वर्षापासून युती आहे, भावनिकपणे आणि वैचारिकपणे. मी नेहमी सांगतो की जसा भाजपचा किंवा जुन्या जनसंघाचा एक मतदार आहे, तसा सेनेचा पण एक मतदार आहे, कमी अधिक प्रमाणात असेल. पण आम्ही दोघं चांगलं काम करतो म्हणून भाजप सेना व्यतिरिक्त युतीचा पण एक मतदार आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की सेनेच्याही मतदाराला दुखवू नये, भाजपच्याही दुखवू नये आणि युती मानणाऱ्यालाही दुखवू नये. कारण ही विचारांची युती आहे, ही काही सत्तेच्या करता आहे असं नाही. पण व्यवहारात सर्वच पक्षात आत्ता स्पर्धा असल्यामुळे जागांच्या वाटपातनं मतभेद होतात. पण ते मतभेद झाले तरी मनभेद होऊ नये याची काळजी मी पण घेतो, आम्ही सगळेजण घेऊ. आणि शेवटी आता पक्षातल्या पक्षात स्पर्धा नसते का हो डॉक्टर साहेब? मी आज बघतोय म्हणजे आपल्या त्यामुळे पक्षातून स्पर्धा ही आहेच राजकारणात. आपल्या पक्षातून युती होऊ नये म्हणून कोणीही प्रयत्न केले नाहीत. आम्ही असे कोणी प्रयत्न केले नाहीत. आम्ही उलट बघत होतो की मुंबईतली युती झाल्यानंतर आम्ही आमच्या प्राथमिक चर्चा झाल्या, बैठका झाल्या. मी स्वतः जिल्ह्याची बैठक घेतली, मी शहराची बैठक घेतली, मी सातारा जिल्ह्यात देखील बैठकीला गेलो. पण वातावरण थोडंसं दूषित झालं, वातावरण चांगलं राहिलं नाही. त्याचं एकदमच टोकाच्या भूमिका झाल्या. आणि शिवतारे त्यामुळे म्हणाले मला ते सत्तेचा माज आहे, तो नेमका कोणाला सत्तेचा माज आला असं त्याला त्यांनाच म्हणायचं विचारा. होतं. कारण माज वगैरेसले असे शब्द मी राजकारणात कोणाला वापरत नाहीत. मी एक पातळी ठेवलेली आहे, त्यामुळे मी माझ्याच पातळीने वागत असतो. दुसऱ्याने हातात चिखल घेतला म्हणजे मी काही शेण घेणारा माणूस नाही आहे. मी माझ्याच पद्धतीने वागणार. बापटसाहेब, प्रश्न येतो की तुम्ही एकदा असंही वक्तव्य केलं होतं शिवतारेंच्या वक्तव्यानंतर, आता तो विषय येतो म्हणून, की युती जर झाली नाही तर बहुमताचा प्रश्न एक याविषयी शंका उपस्थित केली होती भाषणांमधून सार्वजनिक. तर आता युती झाली नाही हे स्पष्ट आहे, शिवसेना तुमच्यासोबत नाही आहे. मुळात आता परत जोरजोरात दावे करताय तुम्ही की आम्ही बहुमत मिळवू. खरं कसं मिळवणार, काय आहे? असं आहे, खरं मिळवणारच आहे. कसं मिळवणार ते आमच्या प्रचारावर अवलंबून आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, राजकारण हे असं असतं साहेब की फार पुढच्या गप्पा आपण कोणीच मारू नये असं मला नेहमी वाटतं. आपण आत्ताचा विषय घ्यावा, त्याच्यावर चर्चा करावी. परिस्थिती एवढी बदलते, लोकांचा दबाव इतका असतो, राजकीय पक्षांची इच्छा असते. त्यामुळे मी गमतीत म्हणतो की गणितात काय असतं की 2 आणि 2 4 असतात, हे झालं अंकगणित. पण राजकारणामध्ये कधी 2 आणि 2 3 पण होतात आणि 2 आणि 2 5 पण होतात. त्यामुळे काय आता आपल्या ह्या गणितात होईल ते जनता ठरवेल. आणि त्यामुळे राजकारण हे काही गणित नाही आहे, हे राजकारणच आहे. ते चांगल्या पद्धतीने करावं. हाच तर मुद्दा आहे की 2 अधिक 2 हे 4ही होतात, 6ही होतात असं तुम्ही म्हणताय. आत्ता 2 विरुद्ध 2 आहेत, ते 2 अधिक 2 होतील ना 2 निवडणुकीनंतर? गुणिले 2ही होतील, काळजी करू नका. म्हणजे आपण होपफुल आहात. आमची तुम्ही फार काळजी करता ह्याचा मला फारच आनंद आहे. आपण होपफुल आहात. आणि नाही, आम्ही 100% पुणेकरांची काळजी काय, करतो. मी कधी मी सांगितलं मी फार पॉझिटिव्ह माणूस आहे, मी निगेटिव्ह नाही. राजकारणात नेहमी असंच असावं लागतं. राजकारणात काय, आपल्या व्यक्तिगत जीवनातही असं असावं लागतं, सामाजिक जीवनातही असावं लागतं. राजकारणात थोडे हे चढ उतार, मतभेद, भाषणं, मनभेद होत राहतात. पण हा प्रवाह इतक्या जोरात आहे ना की साहेब आपोआप ह्याच्यातनं सगळं ठीक होईल. काय ह्याच्यात नाही, मला तुम्ही सांगताय मनभेद आहेत, मतभेद नाहीत, तुम्ही पॉझिटिव्ह आहात ना सांगताय. मग सत्ता स्थापन करण्यासाठी पुण्यात शिवसेनेची गरज पडली तर तुम्ही मदत घेणार का? कारण शिवसेना आत्तापासूनच नाही म्हणते. साहेब असं आहे की निवडणुकीच्या निकालानंतर जी चर्चा करायची त्याची चर्चा मी आज करणार नाही, मी करत नाही कधी. त्यावेळेला करू, परत बोलवा, मी येईन. मी वाटच पाहत त्या असतो तुम्ही संधीसाठी कधी तुम्ही बोला. आता ते उत्तर देत नाहीये. हां, त्या संधीसाठी आता उत्तर देत नाहीये. नाही नाही, उत्तर आत्ता द्यायचंच नसतं. उत्तर केव्हा द्यायचं असतं हे पण आम्ही ठरवलेलं असतं. कारण आज मी तुम्हाला काही उत्तर दिलं तर त्यातनं तुम्ही अनेक प्रश्न निर्माण करणार आहात, ते मला नको आहेत. तुमच्या पुणे शहरामध्ये एकेकाळी काँग्रेस खूप स्ट्रॉंग होती, पण तिथे आता सामूहिक नेतृत्वाचे अनेक प्रयोग चालू आहेत. तुमच्या या विरोधी पक्षाबद्दल काय सांगाल? त्याची स्थिती अशी का झाली नेमकी? असं आहे, म्हणून मी वारंवार सांगतो की माझ्या पक्षात ही खूप खरं चांगली पद्धत आहे की आजही आम्ही सामूहिक निर्णय घेतो. माननीय मुख्यमंत्री देखील जाहीर करतात पण निर्णय सामूहिक घेतात. काँग्रेसमध्ये काय झालं की हाच नेतृत्वाचा अभाव राहिला. पुण्यामध्ये देखील काँग्रेस इतकी प्रबळ होती, आज काँग्रेसला उमेदवार मिळत नाहीत, ही स्थिती आहे. आणि अजितदादा एवढे ताठ होते की मी बोलणार नाही असं म्हणणारे, शेवटी त्यांनाही आघाडी करावी लागली. हे कशाचं द्योतक आहे?
हे राष्ट्रवादी कमी पडते त्याचंच द्योतक आहे, काँग्रेस दुबळी झाली त्याचंच द्योतक आहे, आणि भाजप स्ट्रॉंग झाला त्याचंच द्योतक आहे. मराठा मोर्चे महाराष्ट्रात निघाले याचं खरं कारण काय हो, आणि नेमके आत्ता निघाले याचं? माझ्यापेक्षा तुम्हीच जास्ती चांगलं सांगाल, कारण तुम्ही विश्लेषक आहात. तुम्ही उत्तर मी टाळताय. अभ्यासक. काही टाळायची गरज नाही, टाळून काहीच टळत नसतं, लक्षात ठेवा. शेवटी कसं आहे, समाज प्रक्रियेमध्ये आरक्षणा वगैरे सारखे विषय तसे व्यावहारिक आहेत, तसे भावनिक पण आहेत, आणि ज्याचे चटके ज्याला मिळतात ना तो जास्त त्याच्या बाबतीत हे करत असतो. मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्या मताचा मी आहे, पण मराठा समाज म्हणल्यावर तुमच्याकडे जी 200 घराणी येतात ना ती मराठा समाज नाही. आज खेडोपाडी जो मराठा समाज आहे, जो शेतमजूर म्हणून काम करतो, मोलकरणीसारखी कामं करतो, हा मराठा समाज आहे. ह्याला शिक्षणाच्या दारातून वंचित केल्यापासून ते त्याला व्यवसाय निर्माण करण्यापर्यंत, आणि शेतीमध्ये तो बागायतदार व्हावा, तो शेतमजूर व्हावा नाही, इथपर्यंत आधीच्या काळात विचार करायला पाहिजे होता. तो केला नाही. त्याची तरुणांच्या मनात एक खत नसती ठेवायची, त्याच्यावर निर्णय घ्यायचे असतात, त्याच्यावर औषधोपचार करायचे असतात. आणि स्वाभाविकपणे हे मराठा समाज काय, आज सगळ्या समाजातल्या लोकांना वाटतं की अरे का माझ्यावर बंधन आहे, का नाही मला संधी मिळत. तर सगळ्यांना संधी मिळेल असा काहीतरी तोडगा त्याच्यातनं काढला पाहिजे. आणि प्रमोद महाजन नेहमी सांगायचे, ते माझे खूप जवळचे मित्र होते, की आपण रांगेत जो शेवटचा माणूस उभा आहे ना त्याच्याकडे पहिलं पाहावं. मला असं वाटतं की आज मराठा समाजातला तरुण रांगेत शेवटी उभा आहे, त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे, आणि त्याला त्याच्या जीवनात पुढं जाण्याकरता ज्या ज्या संधी पाहिजेत त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. बापटसाहेब, आता प्रश्न एक असा होतो की काही दिवसांपूर्वी पुण्याचे महापौर म्हणाले होते की तुम्ही शहरी भागात असूनही पुण्यापेक्षा तुम्हाला जिव्हाळा जास्त ग्रामीण भागाशी आहे. तो दौंडच्या पाण्याचा प्रश्नाचा मुद्दा होता, आणि त्या अनुषंगाने नंतर वारंवार तुम्ही खुलासे देत राहिलात. हे मी काही खुलासा वगैरे देत नाही राहिलो. मी जो निर्णय घेतो असा आहे, पुण्यावर 5 धरणं आहेत, पुणे भाग्यवान आहे. ह्या आमच्या काँग्रेसवाल्यांना, महापौरांना, पुण्यातल्या सत्ताधीरांना पाण्याचं वाटप नाही करता आलं. मी पालकमंत्री झाल्यावर 1.5 ते 2 TMC पाणी रिसायकलिंग करून शेतीला सोडलं, 112 किलोमीटर लांब, शिरूर दौंड मार्गे इंदापूरपर्यंत. शेतकरी खुश झाले. जे 1.5 TMC पाणी सोडलं तेवढं धरणातनं शेतकऱ्यांना कमी सोडलं आणि पुणेकरांना जास्ती दिलं. हा बॅलन्स साधावा लागतो. तिथेही माणसं राहतात, आणि कोणी पुणेकर माझ्यावर नाराज नाही झाला, आणि होणार नाही. आज 30% पुण्यात पाण्याची गळती आहे. कोण जबाबदार आहे हो त्याला? यांच्याकडे करोडो रुपये तेवढं बजेट होतं, हातात सत्ता होती, जनरल बॉडीमध्ये बहुमत होतं. मी 85 साली स्टँडिंग कमिटीचा चेअरमन असताना डॉक्टर साहेब सी बजेट केलं. सी बजेट म्हणजे डेव्हलपमेंटमधनं येणारे पैसे हे फक्त ड्रेनेज आणखीन वॉटर करता वापरायचे. आज हे काम मी केलं त्या काळात, पण अजूनही पुण्यातल्या साध्या पाईपलाईन तुम्ही बदलू शकला नाहीत. 30% पाणी जमिनीत मुरतं आहे, माणसाला प्यायला मिळत नाही. म्हणून नियोजनाचा अभाव, इच्छाशक्तीचा अभाव, आणि आपली टंगलटिवाळी महापौर वगैरे. म्हणून मी त्यांना म्हटलं, साहेब आता थोडे दिवस राहिलेत, आम्ही बघू काय बघायचं ते. मी शेतकऱ्यांनाही पाणी देणार आणि पुणेकरांनाही तहानेला ठेवणार नाही, आणि करून दाखवलेलं. बापटसाहेब, पुणे जिल्ह्यामध्ये आपण पूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर शरद पवार सोडले तर दुसरा कोण सक्षम नेता किंवा ज्याच्यात अशी धमक आहे जो पुणे जिल्हा सांभाळून शकेल? साहेब असं तर मी काही सांगू शकत नाही. मला असं वाटतं की अनेक जण असतात. शरद पवारांनी तर इतके वर्ष, आणि आता कसं झालं, अगदी बरोबर प्रश्न तुम्ही विचारला. त्याचं कारण असं आहे की मी नेहमीच आता सांगतो की राष्ट्रवादी पार्टी ही आता पुणे जिल्ह्यापुरतीच पार्टी राहिली आहे. तिचा विदर्भात पत्ता नाही, मुंबईत कोणी विचारत नाही. मराठवाड्यात आहेत 2-4 काही घराणी ज्यांच्या हातात सगळ्या आर्थिक सत्ता आहेत. त्या पक्ष राजकीय स्तरावर कुठे आहे, कोण किती खासदार आहेत लोकसभेत त्यांचे, 2-4 राज्यसभेत इथनं गेलेले सोडले तर. त्यामुळे राष्ट्रवादी ही आता राज्य पातळीवरची पण राहिली नाही. मी तर आधी म्हणायचो की ही पश्चिम महाराष्ट्रवादी आहे, पण परवाच्या निवडणुकीत हेही सिद्ध झालं की आता पश्चिम महाराष्ट्रात नाही. 13 ठिकाणी साहेब भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. अगदी कराडसारख्या ठिकाणी आले, वाईसारख्या ठिकाणी आले, लोणावळ्यात आले, आळंदीत आले, सोलापूरला आले, कोल्हापूरला आले. त्यामुळे ठीक आहे, मी पक्षावर टीका नाही करणार, पण प्रत्येकाने ओळखावं की आपलं अस्तित्व किती आहे म्हणून. वेळेची मर्यादा लक्ष घेता शेवटचा एक प्रश्न. आपण हे जे म्हणलात की नगराध्यक्ष निवडून आले, त्या ठिकाणी बहुमत विरोधी पक्षांचं अनेक ठिकाणी, हे देखील आपण लक्षात ठेवायला पाहिजे. पण मुद्दा तो आपण नंतर कधीतरी चर्चेला घेऊ. एक शेवटचा प्रश्न, तुमचं वक्तृत्व चांगलं आहे असं तुमचे मतदार तुम्हाला दाद देतात,
मग तुमच्या चांगल्या वक्तृत्वाची त्यांनी तारीफ करायची की कधी कधी बापटांची जीव अशी घसरते आणि पिकल्या पानाचा देठ हिरवा आहे हे देखील समोर येतं, हे लक्षात ठेवायचं. काय असं आहे, ज्याला जे ठेवायचं त्यांनी ते ठेवा. डॉक्टर साहेब, मी पण माणूस आहे, तुम्ही माणूस आहे. असा एक माणूस जगात मला दाखवा की ज्याचं कधी चुकलं नाही. एक माणूस दाखवा ज्याचं चुकलं नाही. त्यामुळे मी असं मानणार आहे की आपलं चुकलं ना तर मोठ्या मानाने चुकलं म्हणावं. त्याचे संदर्भ वेगळे असतात, ते कोण कशा करता करतं हे आम्हाला कळणे इतके आम्ही हे नाही होत, पण ते आम्हाला काही त्याच्यात जायचं नाही आहे. असं ते ज्याला जे करायचं ते करायचं. जनता मला ओळखते. साहेब, मी नॉन कमर्शियल पॉलिटिशियन आहे. मी एक सेवा म्हणून ह्याच्यात काम करतो. मी 35 वर्ष माझ्या आयुष्यात नोकरी केली. माझा कुठलाही व्यवसाय नाही, माझा कुठलाही व्यापार नाही, माझा कोणाबरोबर जीवी नाही. मी केवळ आणि केवळ समाजकार्य करतो आणि चांगल्या हेतूने करतो. मला जनतेचे खूप आशीर्वाद आहेत, प्रेम आहेत. कार्यकर्ता माझा आत्मा आहे आणि मला कधी काही कमी पडत नाही. कमी म्हणजे मला जे वाटतं ते सगळं कार्यकर्ते येतात, मदत करतात, सगळं पक्षाचं काम करतो, सगळं काम करतो. राजकीय जीवनामध्ये असं आनंदी राहणं आणि कोणाला फार आपण दुःखी होऊन बोलणं, शिव्या गाळी आरडाओरडा मी पाहिलं. काही जुन्या काळात मला लोक म्हणायचे, हो पालकमंत्री गावात कसे काय आले? म्हटलं मग कुठं जाऊ, इंग्लंडला जाऊ का? ते म्हणले नाही, आधीचे कोणी असे फिरत बिरत नव्हते. मी म्हटलं माझं काम आहे हे. मी 300 गावात जाऊन आले पुणे जिल्ह्यातला आत्तापर्यंत, 1400 गावांपैकी. आणि मी तुम्हाला सांगतो, मी प्रत्येक गावात जाऊन येणार आहे. त्याचं कारण जो आमची वाट बघतोय ना त्याच्याकडे आपण जायला पाहिजे, त्याची वाट नाही लावायची आम्हाला. रांगेत जो शेवटचा आहे त्याच्याकडे पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे आणि जो माझी वाट पाहतोय त्याच्याकडे मला गेलंच पाहिजे. 1400 पैकी 300 गावं पालकमंत्री म्हणून फिरणार आहे. त्याहीपेक्षा सुद्धा पुण्यातल्या राजकारणाचे बदलते रंग अचूकपणे टिपत टिपत त्या राजकारणाला राष्ट्रवादीकडून स्वतःकडे कसं वळवता येईल याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा नव्हे तर प्रसंगी व्यावसायिक व्यावहारिक आणि निवडणुकीची तडजोड करायलाही वाकबगार असलेले असे गिरीश बापट आज आपल्यासोबत होते. पुण्यामधल्या विकासाचे प्रश्न इतक्या प्रचंड मोठा काळ प्रलंबित का राहिले तुम्ही आमदार असताना याचं सडेतोड उत्तर देताना आमच्या हातात महानगरपालिकेची सत्ता केव्हा होती असा सवाल देखील त्यांनी केला. त्याचबरोबर आमच्याकडे सामूहिक नेतृत्व हे आज नाही, ते कालपासून आहे. पुण्याचा कारभारी कोण याचा निर्णय जनतेनं घेतलेला आहे. तो निर्णय फक्त 23 फेब्रुवारीला जाहीर होईल असं ते म्हणतायत. आज रोखठोक त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी उत्तरं दिली. काही उत्तरं मात्र धूर्तपणे, विशेषतः शिवसेनेबरोबरच्या निवडणुकीनंतरच्या युतीची उत्तर मात्र त्यांनी निश्चित टाळली. तरी सूचक असे संदेश मात्र त्यांनी निश्चित दिले. गिरीश बापट, आज झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी आपण इतका वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. आणि प्रेक्षक तुमच्यासाठी म्हणून एक, जसे आम्ही चौघांनी प्रश्न विचारले तसे तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील. तुम्हालाही असं वाटत असेल की याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया द्यावी, व्यक्त व्हावं. ते सगळे प्रश्न तुम्ही 1 मिनिटाच्या व्हिडिओ ब्लॉगच्या मार्फत आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आता या स्क्रीनवर खाली जो नंबर तुम्हाला दिसतोय त्या नंबरावर तुम्ही व्हॉट्सॲपवर तुमचा 1 मिनिटाचा व्हिडिओ ब्लॉग पाठवा आणि काही क्षणात तुम्ही पोचा लाखो प्रेक्षकांपर्यंत आमच्यासारखे गिरीश भाऊंच्या या मुलाखतीच्या निमित्ताने. गिरीश भाऊ, पुन्हा एकदा धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.